Let's start again. So we have discussed polypetally, gamopetally, and then now third subclass monoclymady. I will remind you again. Benjamin Hooker, they classified spermatophyta or phanerogams into three classes. First sub three classes: class Dicotyledone, class Gymnosperms, and class Monocotyledone. Further, they classified class Dicotyledone into three subclasses. First subclass Polypetally, second subclass Gamopetally, and third subclass Monoclymady. Polypetally means petals are free, Gamopetally means petals are fused, and Monoclymady, which is also known as apetally, here petals are absent. Petals are absent. You can do you remember while teaching morphology of flower, I told you that there are two types of floral whorls in flower: accessory floral whorls and necessary floral whorls, that are also called as non-essential floral whorls and essential floral whorls. बरोबर. ॲसेसरी म्हणजेच नॉन इसेन्शियल फ्लोरल वर्ल्डमध्ये त्या नॉन इसेन्शियल फ्लोरल वर्ल्डला म्हणायचं पेरियांथ, ज्यांची गरज नसते पण म्हणजे ॲक्च्युअल पार्ट नसतो पण गरज असते, तर त्यांना म्हणायचं पेरियांथ. पेरियांथ इज समटाइम can be differentiated into two distinct world, that is calyx and corolla. कॅलिक्स आणि करोला असं पेरियांतला आपण डिवाइड करू शकतो कधी कधी, पण ते जे आहे ते पेरियांतच आहेत. म्हणजे कॅलिक्स इज अ मेंबर ऑफ पेरियांत, करोला इज अ मेंबर ऑफ पेरियांत. आता काय झालंय, बाहेरचे थोडेसे लहान राहिले, ग्रीनिश राहिले, आतले थोडेसे मोठे झाले, कलरफुल झाले, म्हणून त्यांना आपण बाहेरच्यांना कॅलिक्स म्हटलं आणि आतमधल्यांना करोला म्हटलं. मोनोक्लायमेडीमध्ये तसं नसते. मोनोक्लायमेडीमध्ये पेरियांत इज युनिसर्रेट ऑर बायसर्रेट, म्हणजे एक तर एकच वर्ल असेल त्यांचा पेरियांचा सेपल सारखा, किंवा दोन जर वर्ल असतील तर ते सारखेच असतील. यू कॅनॉट डिफरन्शिएट देम इन टू कॅलिक्स अँड करोला. दे आर मोर ऑर लेस सिमिलर. सो सच प्लांट्स आर included in monoclymady, where perianth are uniserrate or biserrate, mostly sepaloid, minute or sometime absent. सेपॅलॉइड म्हणजे काय? सेपलॉइड, सेपल सारखे म्हणजे सेपॅलॉइड. दे मे बी पेटलॉइड बट यू कॅनॉट डिफरन्शिएट sepals and petals. So they are mostly sepaloids, minute or sometimes they are absent. Are you getting? That is why it is called as monoclymady, or it is also called as apetally. But apetally असा शब्द वापरणं थोडंसं चुकीचं आहे. पेटल्स नाहीत म्हणून अपेटली. पेटल म्हणजे काय असते? पेटल म्हणजे कलरफुल पेरियांथ. कलरफुल पेरियांथचं वर्ल म्हणजे करोला, आणि त्यातला एक मेंबर म्हणजे पेटल. आता काही मोनोक्लायमेडीमध्ये जो पेरियांथ आहे युनिसर्रेट असेल, म्हणजे एकच वर्ल असेल किंवा दोन वर्ल असतील, ते पेटल सारखेही दिसतात, पेटलॉइड पण असतात काही मध्ये. आता हे पॉलिगोनेसिसचं जे तुमच्या पुढे उदाहरण दिसते, दे लुक लाईक पेटल, बरोबर, पण त्यांना सेपल नाहीत म्हणून आपण त्यांना पेटल म्हणू शकत नाही, म्हणून त्यांना आपण पेरियांथ म्हणतो, बरोबर. मग पेटल नाहीत, अपेटली असं म्हणू शकतो का आपण? हां, बरेच लोक म्हणतात ही, ठीक आहे, काय म्हटलं तर हरकत नाही, अपेटली म्हटलं तरी चालेल, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड इज मोनोक्लायमॅडी. मोनोक्लायमॅडी. तर मोनोक्लायमॅडी इज फर्दर डिवायडेड इंटू 7 सेरीज. 7 सेरीजमध्ये डिवाइड झालेली सबक्लास मोनोक्लायमॅडी 7 सेरीजमध्ये डिवाइड झाला आहे. पॉलीपेटली किती सेरीजमध्ये डिवाइड झाला आहे? 3. थॅलेमी फ्लोरी, डेसी फ्लोरी, कॅलिसी फ्लोरी. गॅमोपेटली किती सेरीजमध्ये डिवाइड झाला आहे? 3. कुठल्या कुठल्या? इन्फेरी, हेट्रोमेरिन, बायकार्पलेटी. आता हा सबक्लास मोनोक्लायमॅडी ना, तो कुठल्या कुठल्या सिरीजमध्ये डिवाइड झाला आहे हे आपण बघूया.
पहिली सिरीज आहे कर्व एम्ब्री. यांच्यात एम्ब्रिओ असतो तो कर्व असतो. नाव itself indicating embryo is curved. Seeds are usually with endosperm. Embryo is curved, and ovules usually ovaries are usually single ovule. यात कुठल्या कुठल्या फॅमिली येतात तर येते अँब्रॅन्थेसी. अँब्रॅन्थेसी म्हणजे कुरडूची फॅमिली, आघाड्याची फॅमिली, किंवा चिबूक काटा म्हणून असतो, अल्टरनॅन्थेरा टेनेला, अल्टरनॅन्थेरा ससेलिस, त्यांची फॅमिली. चिनोपोडिएसी. आता चिनोपोडिएसीचं तुम्हाला काय माहिती आहे तर चिनोपोडिएसीस तुम्हाला माहिती आहे आंबट चुका, किंवा चिनोपोडिएसीस तुम्हाला आणखीन माहिती आहे पालक. पालक जे खातो आपण ते चिनोपोडिएसीच असतं, स्पिनॅच. आणि आणखीन एक फॅमिली पॉलिगोनेसी. पॉलिगोनेसी ही पाण्याच्या जवळ येणारी ऑक्रेट स्टिप्युल असणारी फॅमिली असते पॉलिगोनेसी. पुढची सिरीज आहे मल्टी ओव्युलिटी ॲक्वेटिक. ओव्युल्स आर मेनी, प्लांट्स आर ॲक्वेटिक. याच्यात येते पोडोस्टेमोनेसी नावाची फॅमिली. आपल्या इथे आपल्या ओढ्यांमध्ये, धबधब्यांवरती खडकाला लागून चिकटून अशी ग्रीन कलरची मॅट तयार झालेली असते. पावसाळ्यामध्ये ती ग्रीन कलरची मॅट आहे ना, ती ग्रीन राहते. उन्हाळ्यात त्याचे व्हाईट व्हाईट कलरचे पॅचेस तयार होतात. हे आहे पोडोस्टेमोनेसी. या पोडोस्टेमोनेसीमध्ये काय असते, प्लांट्स आर ॲक्वेटिक प्लांट्स. देन ओव्हरी, सिनकार्पस ओव्हरी विथ मेनी ओव्हल्स. रिअरली त्यात 2 स्टॅमिन असतात, युजली 1 स्टॅमिन असतो. पोडोस्टेमोनेसीमध्ये 1 स्टॅमिन असतो. हे समोर जे दिसत आहेत झाड खूप मायन्यूट आहेत, ते 1-2 mm चे वगैरे असतात ते. पुढची सिरीज आहे मल्टी ओव्युलिटी टेरेस्ट्री. टेरेस्ट्रियल हर्ब्स विथ मेनी ओव्हल्स, सिनकार्पस ओव्हरी. याच्यात येते फॅमिली ॲरिस्टोलोकिएसी. ॲरिस्टोलोकिया खूप मोठा जिनस आहे. समोर जे दिसतंय ते ॲरिस्टोलोकिया इलेगन्स म्हणजे बदकवेल. त्यांचे फुलं आहेत ना बदकासारखी दिसतात, बदकवेल. ॲरिस्टोलोकिया इलेगन्स, ॲरिस्टोलोकिया लिट्टोलॅरिस, ॲरिस्टोलोकिया ग्रँडिफ्लोरा. सोलापूरला जर गेले तुम्ही तर त्यांच्याकडे ज्वारी घेतली जाते. ज्वारीच्या काळ्या कॉटन सॉईलमध्ये, त्या सॉईलमध्ये तिथे एक ॲरिस्टोलोकिया ब्रॅकिएटा म्हणून येते, किडमारी म्हणून त्याचं नाव आहे, किडमारी. तर ॲरिस्टोलोकिया ब्रॅकिएटा तो पण एक ॲरिस्टोलोकियाचा मेंबर असतो. दुसरी याच्यात फॅमिली येते निपॅन्थेसी. निपॅन्थस खासियानम नावाचं एक एंडेमिक प्लांट आहे खासी हिल्सला, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. तर हे निपॅन्थेसीमध्ये पिक्चर प्लांट्स असं त्यांना म्हटलं जातं. हे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असतात. दे फीड ऑन इन्सेक्ट फॉर नायट्रोजन, ऑप्टेनिंग नायट्रोजन न्यूट्रिशन. नायट्रोजन काढून घेण्यासाठी ते इन्सेक्टवरती फीड होतात. पुढची सिरीज आहे मायक्रो एम्ब्री. मायक्रो एम्ब्री म्हणजे काय, द एम्ब्रिओ इज व्हेरी मायन्यूट आणि एंडोस्पर्म इज समवॉट लार्जर. काय तर थोडासा मोठा एम्ब्रिओ असतो, एंडोस्पर्म असतो, आणि एम्ब्रिओ आहे तो एकदम लहान असतो. यात कुठल्या कुठल्या फॅमिली येतात तर पायपरेसी. पायपर बिटल म्हणजे विड्याचं पान, जे आपण पान खातो विडा म्हणून बनवून, ते पायपर बिटल याच्यात येतं. किंवा पायपर लोंगम. पायपर लोंगम म्हणजे आपण जे काळी मिरी खातो ती. पायपर नायग्रम म्हणून एक लेंडी पिंपरी म्हणून असते, ती पण याच्यामध्ये येते. आपल्याकडे पेपरोमिया नावाचं एक आत्ता हर्ब येतं. कॉलेजच्या बिल्डिंगवरती बऱ्याच ठिकाणी ते पेपरोमिया आलेलं असतं, सकुलंट हर्ब असतं. ते पण पायपरेसीचे मेंबर आहे. पुढची फॅमिली आहे मायरिस्टिकेसी. मायरिस्टिकेसीचा मेंबर तुम्हाला माहिती आहे मायरिस्टिका फ्रॅग्रन्स. मायरिस्टिका फ्रॅग्रन्स म्हणजे आपल्या मायरिस्टिका डॅक्टेलॉइडिस. मायरिस्टिका फ्रॅग्रन्स हा एक वाईल्ड मेंबर आहे. मायरिस्टिका डॅक्टेलॉइडिस तुम्हाला माहिती असेल तर आपली जी जायफळ असतं ना, ती ही फॅमिली, जायफळ आणि जायपत्री. हा जो फोटो दिसतो हा निमा ॲटिनियाटा नावाच्या झाडाचा आहे. सेम असंच असते जायफळाचं झाड. हे जे रेड कलरचं आहे ना त्याला अरिल म्हणायचं. अरिल
हे सीडवरती ॲडिशनल तयार झालेलं कोटिंग असते फॉर डिस्पर्सल ऑफ सीड. आणि हे आरिल बरेचसे पक्षी खातात, त्या रेड कलरकडे पक्षी अट्रॅक्ट होतात आणि ते घेऊन जातात. तर जायफळामध्ये काय होतं, हा आरिल आहे ना तो फ्रिंज्ड असतो, असं त्याचे चिरा चिरा पडलेले असतात या आरिलला, आणि असा धाग्यासारखा तयार झालेला असतो. आणि त्याला आपण जाईपत्री म्हणून मसाल्यामध्ये विकत घेतो. भगव्या कलरची जाईपत्री असते आणि त्याच्या आतमधलं जे बी आहे त्याला म्हणतो आपण जायफळ. आणि जायफळ आपण घेतो. जायफळ आहे ना तो सगळा काही आहे तो एंडोस्पर्म आहे, त्यात खूप छोटासा एम्ब्रिओ असतो, कर एम्ब्रिओ. पुढची सिरीज आहे याच्यात डॅफनेल्स. डॅफनेल्स म्हणजे ओव्हल्स. ओव्हरी आर मोनोकार्पिलरी, rarely syncarpous, and 2 to 4 ovuled. Plants woody, herbaceous. Perianth mostly cephaloid. Stamens perigynous. ही त्याची कॅरेक्टर्स आहेत. मग डॅफनेल्स मध्ये येतं लॉरेसी, थायमेलिएसी आणि इलॅग्नेसी. यातलं इलॅग्नेसी तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल. इलॅग्नस कन्फर्टा नावाचं हे फ्रूट असतं आणि हे नेरलं म्हणून विकलं जातं. तोरणं आणि नेरलं सोबतच खातात. हे आंबट असं इलॅग्नस कन्फर्टा, राईट कॉर्नरला टॉपला जे आहे ते इलॅग्नस कन्फर्टा. हे थायमिलिएसी जी येलो कलरची फ्लावर दिसत आहेत ना, याला म्हणतात दातपाडी. दातपाडी म्हणून हे प्लांट आहे, मराठीत दातपाडी म्हणतात. तर हे प्लांट्स जसं सातारा जिल्ह्यापासून सातारा कोल्हापूर त्या साईडला भरपूर प्रमाणात सापडतं. तर थायमिलिएसी मधलं हे आहे रॅमेंटा, त्याचं नाव आहे निडिया ग्लाउका. त्याचं नाव असतं निडिया, जी सायलेंट, निडिया ग्लाउका. तर हे निडिया ग्लाउका आहे ना, त्यात काही अल्कलॉइड असतात, ते पॉइझनस असतात. त्यानं ते जर झाड चोळलं अंगाला तर सूज येते आणि दात खाल्लं तर दात पडतात. मग ही अशी थायमिलिएसी फॅमिली. एक गोष्ट सांगायची आम्हाला आमचे सर म्हणे, काही लोक गेले पार्टी करायला जंगलामध्ये आणि शहरातली लोक जंगलात जाऊन त्यांनी आपलं काहीतरी पार्टी करायचं म्हणून बिर्याणीसाठी भात शिजवला आणि त्यांच्याकडे भात पलटी करायला काही त्यांनी परतनं किंवा उलतनं किंवा झाऱ्या काही घेऊन गेले नव्हते, भात वाटणी वगैरे काही घेऊन गेले नव्हते. म्हणून त्यांनी शेजारी एक झाड होतं, झाडाची फांदी तोडली आणि फांदीनं ते बिर्याणीचा भात कालवायला लागले आणि कालवून झालं, खाल्लं सगळ्यांनी. खाल्ल्यानंतर त्यांचे सगळ्यांचे दात पडले. ते निडिया ग्लाउका होतं, थायमिलिएसीचं प्लांट. दात पडले. आता हे खरं की खोटं ते माहीत नाही, पण त्याच्यात अल्कलॉइड असतात. मी सुजलेली माणसं बघितले, दात पडलेला माणूस काही बघितला नाही निडिया ग्लाउकामुळे. थायमिलिएसी डॅफनेल्स नावाची ऑर्डर आहे. पुढची ऑर्डर आहे अक्लायमॅडोस्पर्मी. अक्लायमॅडोस्पर्मी याच्यात काय असते, ओव्हरी युनिलॉक्युलर, 1 to 3 ओव्हल्स असतात. सीड्स आर एंडोस्पर्मिक अँड विदाउट टेस्टा. म्हणजे हार्ड टेस्टा जो असतो बाहेरचा तो तसं काही याच्यामध्ये नसतं, स्मूथ सीड्स असतात. ठीक, याच्यामध्ये येतं फॅमिली लॉरॅन्थेसी. हे जे दिसतंय लॉरॅन्थेसी नाव लिहिलेलं बघा, सगळ्यात लेफ्ट साईडला जे कप सारखं दिसतंय स्ट्रक्चर, हां ते कप सारखं स्ट्रक्चर आहे ना, ते आहे ब्रॅक्ट. आणि त्याच्या आतमध्ये आहेत ते फ्लावर आहेत त्याचे. त्याचं नाव आहे टॉलिपॅन्थस ब्रॅक्टियाटस. टॉलिपॅन्थस नाव आहे त्याचं. हे पॅरासायटिक फॅमिली असते. विस्केसी ही पण पॅरासायटिक फॅमिली असते. लॉरॅन्थेसी ही पूर्ण पॅरासायटिक फॅमिली असते. पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्या झाडावर येणार आंब्याच्या झाडांवरती येणारं जे बिंडुळं असतं किंवा बांडगुळं असतं ते हे सगळं लॉरॅन्थेसी फॅमिलीमधलं किंवा विस्केसी फॅमिलीमधलं असतं. याच्यातच अक्लायमॅडोस्पर्मीमध्ये सँटेलेसी नावाची पण फॅमिली येते. सँटेलेसी म्हणजे सँटॅलम आल्बम म्हणजेच चंदनाची फॅमिली. चंदनाची फॅमिली पण ज्यावेळेस चंदन सिडलिंग स्टेज असतं, लहान असतं, त्यावेळेस इट्स अ पॅरासायटिक. चंदनाचं बी तुम्ही असंच एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये लावून ते रुजवून वाढवू शकत नाही. काय करावं लागतं, त्या पॉलिथिन बॅगमध्ये दुसरं एखादं झाड लावावं लागतं आणि त्या झाडाच्या शेजारीही चंदनाचं मूळ ठेवावं लागतं किंवा चंदनाचं बी ठेवावं लागतं. मग ते चंदनाचं बी उगवतं आणि ते मूळ त्या झाडाच्या मुळाला पकडतं आणि त्याच्याकडनं न्यूट्रिशन घेतं आणि ते 1-1.5 फुटाचं झालं की चंदनाचं झाड स्वतः फोटोसिंथेसिस करतं. हे पार्शियल पॅरासाइट असतं. अक्लायमॅडोस्पर्मीमध्ये बहुतांश सगळे आहेत ते पॅरासाइट आहेत किंवा पार्शियल पॅरासाइट. पुढची ऑर्डर आहे युनिसेक्शुअल्स. याच्यात फ्लावर्स आहेत ना ते युनिसेक्शुअल असतात. युनिसेक्शुअल फ्लावर्स
स्ट्रिक्टली युनिसेक्शुअल ऑर पॉलिगॅमस. आता पॉलिगॅमस म्हणजे काय, तर 3 टाईपचे युनिसेक्शुअल फ्लावर्स असतात. बघा, 3 टाईपचे युनिसेक्शुअल प्लांट्स असतात. प्लांट्स, आय एम टॉकिंग अबाउट प्लांट्स. एकाला म्हणायचं मोनोशियस. युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये 3 टाईप असतात प्लांटमध्ये. मोनोशियस. मोनोशियस म्हणजे काय, एकाच प्लांटवरती मेल फ्लावर पण येतात, फिमेल फ्लावर पण येतात. फॉर एक्झाम्पल काय, ते आपली मेज. मेजला कणीस जे लागतं ते फिमेल फ्लावर्स असतात, खाली कणीस लागतं, आणि वरती शेंड्याला जी फुलं येतात, तुरा येतो, तो असतं मेल फ्लावर. याला म्हणायचं मोनोशियस. दुसऱ्या टाईपचं असतं ते डायोशियस. डायोशियस म्हणजे काय, तर एक मेल प्लांट वेगळं, फिमेल प्लांट वेगळं. म्हणजे गार्सिनिया जे असते आपलं कोकम, त्यात मेल प्लांट वेगळं असतं, फिमेल प्लांट असतं वेगळं असतं. किंवा तुमच्यासमोर हे कॅझुरिनेसी नाव लिहिलंय का, कॅझुरिनेसी, हां, ते आहे सुरूचं झाड किंवा शिरीचं झाड असं तुम्ही म्हणता त्याला. आपल्या लॅबच्या मागे त्याचं उंच झाड आहे, सुरूचं झाड. निडल लाईक लीव्ज असतं, ते झू 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 आवाज येतो. हां, त्याच्यामध्ये मेल प्लांट वेगळं असतं, फिमेल प्लांट वेगळं असतं. डायोशियस म्हणजे काय, मेल प्लांट इज डिफरंट, फिमेल प्लांट इज डिफरंट. आणि तिसरा टाईप असतो पॉलिगॅमस. पॉलिगॅमस म्हणजे काय, एकाच प्लांटवरती मेल फ्लावर पण असतात, फिमेल फ्लावर पण असतात, आणि बायसेक्शुअल फ्लावर पण असतात. आंब्यामध्ये असं पॉलिगॅमस कंडिशन असते. मेल प्लांट पण वेगळं, एकाच इन्फ्लोरेसन्समध्ये मेल फ्लावर पण असतात, फिमेल फ्लावर पण असतात, आणि बायसेक्शुअल फ्लावर पण असतात. ॲस्ट्रेसीमध्ये पण असं पॉलिगॅमस कंडिशन असते. तर युनिसेक्शुअल्समध्ये फ्लावर्स आर स्ट्रिक्टली युनिसेक्शुअल ऑर समटाईम पॉलिगॅमस. गॉट इट. एंडोस्पर्मिक, सीड्स आर एंडोस्पर्मिक अँड विदाउट टेस्टा. याचे पण सीड्स एकदम स्मूथ अशा असतात. यात कुठलं कुठलं येतं, E4BAC. E4BAC म्हणजे आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडला लावलेलं एक कॅक्टस सारखं झाड आहे का, ज्याला काटे काटे आहेत ते, हां, त्याचं नाव आहे इफोर्बिया. आपण त्याला काय सांगतो, आठवलं असेल तुम्हाला. भरपूर सारे इफोर्बिया आहेत, खूप मोठा जिनस आहे इफोर्बिया. ही इफोर्बिएसी याच्यात येतं, कॅझुरिनेसी याच्यात येतं, आणि उल्मेसी याच्यात येतं. आता राहिलेल्या ज्या टाकता आले नाहीत कुठल्या सिरीजमध्ये, ते एका सेपरेट सिरीजमध्ये ठेवलेले आहेत त्यांनी. त्याला म्हणायचं ऑर्डिनीज ॲनॅमॅली, ज्या सांगता येत नाहीत अशा. त्यात येतं सॅलिकेसी, सॅलिक्स. आपल्याकडे सॅलिक्स टेट्रास्पर्मा नावाचं एक प्लांट सापडतं, ट्री असते ओढ्यांमध्ये येणारं. आणि सॅलिक्स अल्बा नावाचं एक ट्रॉपिकल प्लांट असते, सॅलिक्स अल्बा. या सॅलिक्स अल्बामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पेन किलर शोधलं गेलं. म्हणजे एक वैद्य होता, तो वेदना शमन करण्यासाठी या सॅलिक्स अल्बा नावाच्या प्लांटची जी साल आहे ती कुटून लोकांना खायला द्यायचं. नंतर त्याच्यावर संशोधन झालं, आणि त्यात सॅलिसिलिक ॲसिड नावाचं एक ॲसिड सापडलं, आणि ते सॅलिसिलिक ॲसिड जे आहे, इट्स अ पेन किलर, आणि फर्स्ट नोन पेन किलर. इट इज ऑप्टेन फ्रॉम सॅलिक्स अल्बा. ही सॅलिकेसी फॅमिली. ही सिरॅटोफायलेसी नावाची एक फॅमिली. आपल्या जामसरच्या तलावामध्ये हे ॲक्वॅटिक प्लांट असते. राईट साईडचं जे ग्रीन दिसते ते ॲक्वॅटिक असते, पाण्यामध्ये असते, सिरॅटोफायलेसी. पुढचा क्लास आहे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये त्यांनी 3 ऑर्डर ठेवल्या. एक आहे नेटेल्स, नेटेसी. हे डायकॉट सारखं दिसणारा एक क्लाइंबर असतो, जो आपल्या वेस्टर्न घाटमध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रात किंवा साऊथ इंडियामध्ये सगळीकडे एकच नेटमुला नावाची स्पेसिस सापडते. तसे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये नेटमच्या 3-4 स्पेसिस आहेत. पुढची कोनिफरल्स नावाची त्यात ऑर्डर ठेवली त्यांनी. कोनिफरल्स, ज्यात कॅनोपी, बघा कोनिफरल्सचा दिसतोय तुम्हाला झाड, त्याची कॅनोपी जी आहे ना ती कोन सारखी आहे, म्हणजे आईस्क्रीम कोन सारखी किंवा जोकरच्या टोपी सारखी. त्याला म्हणायचं कोन. तशी मॉर्फोलॉजी, तशी कॅनोपी असणारे जी झाडं आहेत त्यांना कोनिफरल्समध्ये टाकलं गेलं. सिडार किंवा आराकोरिया अशी जी मोठी मोठी जिम्नोस्पर्मची झाडं आहेत, टॅक्सस बकॅटा, हे सगळे कोनिफरल्समध्ये त्यांनी टाकले. आणि पुढचा जो ऑर्डर तयार केली त्यांनी सायकेडेल्स नावाची, सायकेडेसी किंवा सायकेडेल्स असं त्यांचं नाव. त्यात सायकस, झामिया, सिडोझामिया, डायून असे प्लांट्स टाकले. जिम्नोस्पर्म. त्या पुढचा क्लास मोनोकॉटिलिडॉनी.
मोनोकॉट्स. सांगा बरं त्याची कॅरेक्टर्स, तुमचं तुम्ही आठवा. झालं आठवून? हां, मी एक एक सांगतो तुम्हाला. टॅप रूट सिस्टीम अपसेंट, प्रेझेंट नाही हां. टॅप रूट सिस्टीम नसते याच्यात, असते फायब्रस रूट सिस्टीम. बरोबर, हां ठीक. वेनेशन, बरोबर, पॅरलल वेनेशन असते. आणखीन काय, तर फ्लावर्स आर ट्रायमेरस, तीन च्या पटीत फ्लावरचे वर्ल असतात किंवा फ्लावर मधले मेंबर असतात. 3 पेटल्स, 3 सेपल्स, 3 स्टॅमेन, 3 कार्पेल. बरोबर, याला म्हणायचं मोनोकॉटिलडॉन. तर मोनोकॉटिलडॉन जो क्लास आहे त्यांनी तो काही फर्दर दे डिड नॉट डिवाइड इट इन सब क्लासेस. डायकॉट कसं त्यांनी 3 सब क्लासमध्ये डिवाइड केला होता. कुठल्या कुठल्या, पॉलीगॅमो अँड मोनोक्लायमॅडी, पॉलीगॅमो अँड मोनोक्लायमॅडी, अशा 3 सब क्लासमध्ये डायकॉट डिवाइड केला होता. तर मोनोकॉट डायरेक्ट सिरीजमध्ये त्यांनी डिवाइड केला आणि 8 सिरीज त्याच्या दिलेल्या आहेत. 8 सिरीज आहेत. तर त्यातली पहिली सिरीज बघू आपण, मायक्रोस्पर्मी. मायक्रोस्पर्मी, स्पर्मा म्हणजे सीड, मायक्रो म्हणजे लहान, एकदम लहान सीड असणारे हे प्लांट्स आहेत. याच्यात येतं ऑर्किडेसी किंवा हायड्रोकॅरिटेसी किंवा बर्मानिएसी. आता मायक्रोस्पर्मीमध्ये काय, इन्नर पेरियांथ पेटॅलॉइड, ओव्हरी इन्फेरियर, सीड्स मायन्यूट्स अँड न्यूरस म्हणजे काय ते लक्षात येत नाही, पण सीड्स आर मायन्यूट नंबर. तर मेनी इन नंबर, मायन्यूट असतात आणि खूप साऱ्या सीड्स तयार करण्याची ॲबिलिटी या मायक्रोस्पर्मीमध्ये असते. ऑर्किडेसी, मग ऑर्किडेसी ही एक फॅमिली, याच्यात शोभिवंत असे खूप सारे झाडं येतात. ऑर्नामेंटल पोटेन्शियल असणारी ही फॅमिली. आपल्या इकडे येणारे ऑर्किड मी तुम्हाला सांगतो, डेंड्रोबियम बार्बॅट्युलम, डेंड्रोबियम हर्बेशियम आणि एरिडिस क्रिस्पम, एरिडिस दालझेली, असे आपल्याकडे येणारे ऑर्किड्स आहेत. किंवा हॅबेनारिया नावाचं एक ऑर्किड येतं, ग्राउंड ऑर्किड, हॅबेनारिया ग्रँडिफ्लोरिफॉर्मिस. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक हार्ट शेपचं लीफ असते जे जमिनीला चिटकलेलं असते आणि त्याच्यावरती एक व्हाईट कलरचे फ्लावर येतात, ते ऑर्किडेसीमध्ये येतात. त्यानंतर बर्मानिएसी आणि हायड्रोकॅरिटेसी. हायड्रोकॅरिटेसी ही पाण्यात येणारी फॅमिली आहे. पुढची सिरीज आहे इपिगायनी. पुढची सिरीज आहे इपिगायनी. इपिगायनी अर्थ काय, इपी म्हणजे अबाऊ, गायनोशियमच्या वरती, गायनोशियमच्या वरती त्याला म्हणजे फ्लोरल वर्ल्स येतात इपिगायनी. यात येतं ब्रोमेलिएसी म्हणजे आपल्या अननसाची फॅमिली, ब्रोमेलियाड्स सगळे याच्यात येतात. मुसेसी, मुसा काय, मुसेसी म्हणजे मुसा पॅराडिसिका म्हणजे केळी. आता जी केळी असते ना त्यात ओव्हरी बघा इन्फेरियर आहे आणि त्याच्यावरती केळीच्या वरच्या टोकाला काहीतरी काळं चिटकलेलं दिसतं, ते त्याचं पेरियांत असते. बरोबर, ओव्हरी इन्फेरियर आहे. मुसेसी मध्ये काय होतं, पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे, म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन फ्रूट तयार होतात. केळी ज्या आहेत, केळीमध्ये फ्रूट फर्टिलायझेशन होत नाही आणि डायरेक्ट केळी फ्रूट तयार करतं, त्यामुळे त्यामध्ये सीड्स नसतात. कधी सापडले का तुम्हाला सीड्स केळीमध्ये? हा, रानकेळीमध्ये असतात बरं. रानकेळीमध्ये सीड्स असतात काळ्या काळ्या रंगाच्या. कौदर, कौदर बघितलंय तुम्ही? हा, कौदरची बिया आहेत ना, हा तशा केळीला बिया नसतात. कौदर हे डिप्लॉइड आहे आणि केळी आहे ते ट्रिप्लॉइड आहे, त्यामध्ये मिओसिस व्यवस्थित होत नाही. मिओसिस होत नाही त्यामुळे ते पार्थेनोकार्पिक फ्रूट तयार करतं. एक टकेसी नावाची फॅमिली असते, टका, आपल्या इकडे पण येते हे प्लांट, सगळ्या कोकणामध्ये येतं. आणि डायस्कोरिएसी, डायस्कोरिएसी म्हणजे आपली चाईची भाजी असते ना, हां त्याचं, किंवा वेलाची भाजी आहे ना त्याचं. मराठीत डायस्कोरियाला म्हणतात वराहकंद किंवा डुक्करकंद. वराहकंद, त्याच्या खाली मोठा असा रताळ्यासारखा लांब मोठा कंद असतो आणि तो खाल्ला जातो. डायस्कोरिएसी. डायस्कोरिया पेंटाफायला म्हणजे आपली चाईची भाजी, डायस्कोरिया ॲलाटा म्हणजे वेलाची भाजी. पुढची सिरीज आहे त्यात करोनरी. करोनरी म्हणजे काय,
पेरियांथ पेटॅलॉइड. पेरियन जे आहे ते पेटॅलॉइड आहे. त्यात येतात लिलिएसी, म्हणजे लिलिएसीच्या आपल्या इथे लिलीज भरपूर साऱ्या भेटतात, किंवा क्लोरोफायटम म्हणजे सफेद मुसळी, किंवा त्याला आपण कवळी भाजी म्हणतो ते लिलिएसी, किंवा आणखीन लसूण कांदा लिलिएसी, झिपरॅन्थस लिलिएसी लिलिएसीमध्ये येतात. झायरिडेसी म्हणून एक छोटंसं गवत असतं, कोकणामध्ये येतं ते, आपल्या इकडे येत नाही, दक्षिण कोकणामध्ये येतं. कॉम्युलिनेसी म्हणजे हे कॉम्युलिनेसी दोन्ही बघितलेले असतील तुम्ही, कॉम्युनेला बँगॅलेन्सिस आणि वरती आहे ते सायनोटिस क्रिस्टाटा. हे कोरोनरीमध्ये येतं, सिरीज कोरोनरी म्हणजे काय, पेरियांथिस पेटॅलॉइड, कोरोनरी. पुढची सिरीज आहे कॅलिसिनी, म्हणजे काय आहे, पेरियांथ आहे ना सेपॅलॉइड आहे, कॅलिसिनी पेरियन सेपॅलॉइड असतो. याच्यात येतं जनकेसी नावाची एक फॅमिली असते, सायप्रस सारखी दिसणारी, जंकस नावाचं प्लांट असतं. आणि पुढचं येतं आरेकेसी, किंवा आपण त्याला म्हणतो पामी, सगळे पाम्स याच्यात येतात. आणि याच्यामध्ये काय असते, पेरियन जे आहे ते सेपॅलॉइड असतं, रिजिड असतं, हर्बेशियस असतं, म्हणजे ग्रीनिश कलरचं असतं. पुढची सिरीज आहे न्यूडीफ्लोरी. न्यूडीफ्लोरी म्हणजे न्यूड, फ्लोरी म्हणजे फ्लावर, न्यूड म्हणजे विदाउट क्लोज, कपडे नसलेले, आणि फ्लावर्स म्हणजे काय, पेरियांथ इज अब्सेंट. पेरियांथ इज अब्सेंट. आपलं जे सुरण आहे, किंवा आपण त्याला शेवळा जे म्हणतो, शेवळ्यामध्ये इन्फ्लोरोसन्स येतो, स्पॅडिक्स नावाचा शेवळ्याचा इन्फ्लोरोसन्स येतो, आणि त्यात डायरेक्ट स्टॅमिन्स असतात. डायरेक्ट स्टॅमिन्स, नो पेरियांथ, नो कॅलिक्स, नो करोला, ओनली स्टॅमिन रिप्रेझेंट मेल फ्लावर, ओनली कार्पेल रिप्रेझेंट फिमेल फ्लावर. काय याला म्हणायचं न्यूडीफ्लोरी. यात कुठल्या कुठल्या फॅमिली येतात, पंडानेसी. पंडानेसी म्हणजे केवड्याची फॅमिली. पंडॅनस प्लांट बघितलं का तुम्ही, नसलं बघितलं तर आपल्या कॉलेजच्या समोर, कॉलेजकडनं मोर्चाकडे जायला जी मधली बोळ आहे ना, म्हणजे तुम्ही जे तिथं जाऊन वडापाव वगैरे खाता, तिथनं सरळ पुढं गेले नाही चालत चालत, तर पुढं गेल्यावर एक विहीर लागते, आणि विहिरीच्या शेजारी एक राईट साईडला जसं दिसतंय का, राईट साईडचं जे प्लांट दिसते या स्लाईडमध्ये, हां तसं प्लांट आहे, त्याला म्हणायचं पंडॅनस फर्कॅटस, केवड्याचं झाड. किंवा टायफेसी म्हणजे पानकनीस, हे न्यूडीफ्लोरीमध्ये येतं. त्यानंतर ॲरेसी म्हणजे आपलं शेवळ्याचं प्लांट हे असतं. हे ॲरेसी आहे ना, याचं नाव आहे ॲमरफोपालस पिओनिफोलियस, म्हणजे सुरण. आणि आपल्याकडे जे कॉमनली शेवळा म्हणून आपण खातो ते ॲमरफोपालस कम्युटॅटस, बरोबर. आणि हे लेमनेसी म्हणून एक बारीकचं प्लांट आहे, लेमनेसी. हे पाण्यावरती तरंगणारे हिरव्या रंगाचं असं तवंग जो तयार होतो ते हे लेमनेसीमुळे होतो. सगळ्यात छोटा एंजिओस्पर्म, सगळ्यात लहानात लहान एंजिओस्पर्म आहे ना, ते ह्या लेमनेसी फॅमिलीमध्ये येतं. त्याचं नाव असतं उल्फिया. उल्फिया हा स्मॉलेस्ट एंजिओस्पर्म आहे, या लेमनेसीमध्ये येतो. पुढची सिरीज आहे अपोकार्पी. अपो म्हणजे फ्री, कार्पी म्हणजे कार्पेल्स. कार्पेल्स आर फ्री. कुठं बघितलं होतं आपण असं कार्पेल्स फ्री, थॅलेमी फ्लोरीमध्ये पहिली सिरीज जी होती, थॅलेमी फ्लोरीमधली पहिले रॅनॅन्क्युलेल्स नावाची ऑर्डर होती ना, त्याच्यामध्ये ही कार्पेल्स फ्री होते. आणि ही ॲपोकार्पी नावाची सिरीज आहे मोनोकॉटमधली, याच्यामध्ये ही कार्पेल्स फ्री. पेरियांथ 1 to 2 सिरेट ऑर अब्सेंट. कार्पेल्स सॉलिटरी आणि ॲपोकार्पस कंडिशन असतं. सीड्स नॉन एंडोस्पर्मिक, डायरेक्ट एम्ब्रिओ मोठा झालेला असतो. याच्यातमध्ये येतात ॲपोनोजॅटोनेसी नावाची फॅमिली येते, किंवा पोटॅमोजॅटोनेसी नावाची फॅमिली येते. हे पोटॅमोजॅटोनेसी ही फॅमिली आहे ना, विक्रमगडकडे जाणारा रस्ता आहे, त्या विक्रमगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एक ओढा आहे, त्याच्यामध्ये खूप सारे पोटॅमोजॅटॉन, किंवा हे इकडचं दिसतं लेफ्ट कलरचं पिंकिश फ्लावर, त्या फॅमिलीतले प्लांट्स येतात. दुसरी फॅमिली येते ॲलिसमॅटेसी, अपोकार्पीमध्ये. पुढची सिरीज आहे ग्लुमीफेरी. ग्लुमीफेरी म्हणजे काय, फ्लावर्स आर इन ग्लूम असे ॲग्रिगेटेड फ्लावर्स येतात. मग म्हणजे फ्लावर इन डेन्स इन्फ्लोरोसन्स अँड ब्रॅक्ट्स ऑर ग्लूम्स आर देअर, कवर्ड बाय ब्रॅक्ट्स अँड ग्लूम्स. पेरियांथ रिड्यूस झालेला असतो, काही ठिकाणी अब्सेंट असतो.
शेजारच्या ब्रॅक्ट आहेत ना, त्या ब्रॅक्टनीच असे ग्लूम तयार झालेले असतात. ओव्हरी वन लॉक्युल्ड विथ अ सिंगल ओव्हल, एकच ओव्हल असणारी अशी ओव्हरी असते. यात काय काय येतं, सायप्रेसी येते. सायप्रेसी म्हणजे सायप्रस रोट्युंडस किंवा आपण त्याला लवाळा म्हणतो, लवाळ्याची फॅमिली येते. पोएसी म्हणजेच ग्रामिनी नावाची फॅमिली येते. पोएसी, ग्रामिनी. मका, ऊस, ज्वारी, तांदूळ यांची फॅमिली. इरिओकॉलेसी म्हणजे हे प्लांट बघितलं असेल तुम्ही, पाण्याशेजारी वगैरे हे साबुदाण्यासारखं येणारे फुलं येणारे असं प्लांट असते इरिओकॉलेसी. ही ग्लुमी फेरी नावाची सिरीज असते. सो वी हॅव सीन डायकॉट्स, जिम्नोस्पर्म and monocots. Dicots are divided into polypetally, gamopetally and monoclymedy. Gymnosperm, they are divided in coniferals, cycadales and natals. आणि त्यानंतर आपण बघितलं मोनोकॉट्स. मोनोकॉटमध्ये डिवाइड झालेलं आहे मायक्रोस्पर्मी, कोरोनरी, इन्फेरी नाही, इपिगायनी, बरोबर. अशा 7 सिरीज आहेत मोनोकॉटमध्ये. Now we'll discuss about merits and demerits of Bentham-Hooker's system of classification. पहिले बघूया त्याचे मेरिट्स काय, म्हणजे त्याचे प्लस पॉईंट काय आहेत. इट इज फर्स्ट अँड बेस्ट नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही जर प्लांट तुम्हाला फील्डमध्ये आयडेंटिफाय करायचं असेल तर. ते एपीजे वगैरे आहेत ना, एंजिओस्पर्म फायलोजेनिक ग्रुप, त्यात तुम्हाला प्लांट्स आणावे लागतात, त्यांना ते मॉर्टर पिस्टलमध्ये कुटावं लागतं, त्यानंतर डीएनए आयसोलेट करावा लागतो. डीएनए आयसोलेट करून आयसोलेट झालेला डीएनए तो सिक्वेन्स करावा लागतो. सिक्वेन्स झाल्यावरती तो ब्लास्ट करावा लागतो. ब्लास्ट केल्यावर तुम्हाला कळतं ती कुठल्या फॅमिलीचं. वी कॅनॉट डू दॅट मच थिंग्स इन फील्ड. फॉर फील्ड द अल्टिमेट सिस्टीम फॉर क्लासिफिकेशन इज Bentham-Hooker system of classification. It's easy to understand and easy to understand. आता तुम्हाला एवढी मी 3 दिवस शिकवली, सोपी वाटली ना? वाटली असेल, जर अवघड असं काही वाटलं असेल तर मला कॉल करू शकता कधीही. त्यानंतर पोझिशन ऑफ डिसिफ्लोरी इन बिटवीन थॅलेमिफ्लोरी अँड कॅलिसिफ्लोरी इज ॲक्सेप्टेबल. ॲक्सेप्ट करण्यासारखी पोझिशन आहे. द प्लेस ऑफ ऑर्डर रानेल्स इज रॅशनल. म्हणजे काय झालं, नवीन सिस्टीम्स निघाल्या, म्हणजे एपीजी, एंजिओस्पर्म फायलोजेनिक ग्रुप नावाची सगळ्यात ॲडव्हान्स सिस्टीम आहे. यांनी काय केलं, खूप साऱ्या डीएनएचा स्टडी करून सुद्धा त्यांना असं लक्षात आलं की रानेल्स ही ऑर्डर आहे ना, तीच सगळ्यात पहिले येणार डायकॉटमध्ये. सगळ्यात प्रिमेटिव्ह डायकॉट्स आहेत ना, ते रानेल्समध्ये जातात. आणि रानेल्स नावाची ऑर्डर बेंथॅमन हुकरनी सुद्धा पहिल्यांदाच टाकली. सो it's a rational, it's acceptable. Then monocots are placed after dicots, which shows they are derived from dicot. मोनोकॉट जे आहेत ते डायकॉट पासून डायकॉट नंतर ठेवलेत. म्हणजे काय, मोनोकॉट ॲडव्हान्स आहेत असं ट्रीट केलं आणि ते डायकॉटमधून निघलेत असं ट्रीट केलंय. दिस इज ऑल्सो प्लस पॉईंट ऑफ बेंथॅमन-हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. देन वी विल डिस्कस लिमिटेशन्स. माणूस म्हटलं की त्याला पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण साईड असतात, है ना. निगेटिव्ह साईड आपण बघूया आता. इट्स नॉट फायलोजेनेटिक. म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगतो, इन बायोलॉजी एव्हरीथिंग इज नॉनसेन्स एक्सेप्ट द लाईट ऑफ इव्होल्युशन. तुम्ही इव्होल्युशनचा विचारच केला नाही तुमची सिस्टीम तयार करताना, इट्स नॉट युजफुल, है ना. सो इट इज नॉट फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक म्हणजे काय, नॉट बेस्ड ऑन इव्होल्युशन. मेनी इम्पॉर्टंट फ्लोरल कॅरेक्टर्स आर नॉट कन्सिडर्ड. बरेचसे इम्पॉर्टंट फ्लोरल कॅरेक्टर्स आहेत त्यांनी ते कन्सिडर केलेले नाही आहेत. एक एक कॅरेक्टर धरून चाललेत. म्हणजे गॅमोपेटॅलिस धरलं आणि पॉलिपेटॅलिस धरलंय, बरोबर, ठीक. जिम्नोस्पर्म्स आर केप्ट इन बिटवीन डायकॉट अँड मोनोकॉट. जिम्नोस्पर्म हा वेगळा ग्रुप आहे, एंजिओस्पर्म हा वेगळा ग्रुप आहे. त्यांनी काय केलं, सगळे फॅनोरगॅम्स डायकॉट, जिम्नोस्पर्म आणि मोनोकॉट याच्यामध्ये डिवाइड केले आणि जिम्नोस्पर्म इन बिटवीन डायकॉट अँड मोनोकॉट ठेवले, विच इज नॉट ॲक्सेप्टेबल अँड नॉट करेक्ट, बरोबर. देन क्लोजली रिलेटेड फॅमिलीज हॅव बीन वाईडली सेपरेटेड. तसंच काय झालंय,
वाईडली सेपरेटेड फॅमिलीज आर प्लेस्ड इन क्लोज ग्रुप. बघा, चिनोपोडिएसी अँड कॅरिओफायलेसी आर केप्ट अवे फ्रॉम इच अदर. त्या दोन्ही जवळच्याच असायला पाहिजेत. ठीक. तर पुढचं आहे त्याचं डिमेरिट. मोनोक्लायमेडी इज केप्ट अवे फ्रॉम पॉलीपेटॅली. आता मोनोक्लायमेडीमध्ये काय असते, पेटल्स म्हणजे पेरियान जो आहे तो पेरियान रिड्युस्ड असतो पण फ्री असतो, त्यांचं काही फ्युजन झालेलं नसतं. म्हणजे पॉलीटेपॅलस कंडिशन असते. आता पॉलीटेपॅलस कंडिशन आहे तर पॉलीपेटॅली ठेवायला पाहिजे होती त्यांनी ठेवली ती गॅमोपेटॅली नंतर. बरोबर, हे एक त्यांचा चुकीचा पॉईंट झाला. देन मोनोक्लायमेडी हॅज नॉट बीन सब डिवायडेड इन टू सिरीज. इट इज दे आर डायरेक्टली डिवायडेड इन टू ऑर्डर्स. मोनोक्लायमेडीमध्ये तुम्ही बघितलं का सिरीज आहेत का? नाही. पॉलीपेटॅलीमध्ये कशात सिरीज आहेत? थॅलेमिफ्लोरी, डिसिफ्लोरी, कॅलिसिफ्लोरी, इन्फेरी, हिट्रोमेरिन, बायकार्बोलेटी. गॅमोपेटॅली मधल्या याच्यात डायरेक्ट ऑर्डर्सच आहेत. कुठल्या ऑर्डर्स आहेत आठवतं की तुम्हाला? डॅफनेल्स किंवा मायक्रोएम्ब्री किंवा युनिसेक्शुअल्स अशा ऑर्डर्स आहेत ना, त्या डायरेक्ट ऑर्डर्सच ठेवल्यात त्यांनी. त्या काही सिरीजमध्ये परत डिवाइड केल्या नाहीत. दिस इज निगेटिव्ह पॉइंट ऑफ बेंथम अँड हुकर्स क्लासिफिकेशन सिस्टीम. देन अपोकार्पी इन मोनोकॉट शुड हॅव बीन प्लेस्ड इन द बिगिनिंग. म्हणजे पॉलीपेटॅलस कंडिशन किंवा ॲपोकार्पस कंडिशन, कार्पेल्स फ्री, स्टॅमेन्स फ्री, पेटल्स फ्री, हे फ्री जे कॅरेक्टर्स आहेत ना, फ्री म्हणजे एकमेकांपासून सेपरेट असे कॅरेक्टर आहेत ना, यांना प्रिमिटिव्ह कॅरेक्टर ट्रीट केलं जातं. आता ॲपोकार्पी ही पार ग्लुमी फेरीच्या आधी ठेवली आहे त्यांनी मोनोकॉटमध्ये. ॲक्च्युली ती कुठे असायला पाहिजे होती? एकदम स्टार्टला, ऑर्किडेसीच्या आधी ॲपोकार्पी असायला पाहिजे, म्हणजे मायक्रोस्पर्मीच्या आधी पाहिजे होती ॲपोकार्पी, पण दे ट्रीटेड इट laterward. So it is also a negative point. Apocarpy should be there in beginning. Orchidaceae and Centamini, which are with the many advanced character, are kept in the beginning. bar. Orchidaceae जी फॅमिली आहे ती ठेवली आहे मायक्रोस्पर्मी नावाच्या सिरीजमध्ये, आणि सेंटामिनी ही जी ठेवली आहे ती ठेवली आहे इपिगायनी नावाच्या सिरीजमध्ये. तर सेंटामिनी आणि ऑर्किडेसी या ॲडव्हान्स कॅरेक्टरच्या आहेत, त्या एकदम उशिरा ठेवायला पाहिजे होत्या. बरोबर, ते त्यांनी सुरुवातीला ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी मेन काय आहे त्यांचा फॉल्ट, मेन फॉल्ट आहे त्यांचा, त्यांनी काय कशापासून इव्हॉल्व झालंय आणि कुठं कुणाचा ओरिजिन झालाय आणि कोण कुठे इव्हॉल्व झालंय याच्याबद्दल त्यांनी काही उल्लेख केला नाही. म्हणजे पहिलं डिमेरिट जे आहे तेच सगळ्यांचं कारण आहे. इट इज नॉट फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. शेवटचं डिमेरिट आहे ओरिजिन ऑफ अँजिओस्पर्म इज नॉट क्लिअर. म्हणजे अँजिओस्पर्मचा ओरिजिन जो आहे किंवा अँजिओस्पर्मचं जे ग्रुपिंग आहे, इट्स नॉट क्लिअर इन बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. हे जे क्लिअर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे काय, सगळ्यात मोठी गोची झाली त्यांची ती म्हणजे त्यांनी इव्होल्युशन कन्सिडर केलं नाही. बरोबर. बट स्टील द बेंथम अँड हुकर इज बेस्ट एव्हर क्लासिफिकेशन सिस्टीम. बेस्ट एव्हर क्लासिफिकेशन सिस्टीम. तुम्हाला टेक्झॉनॉमी शिकायचे, प्लांट्स आयडेंटिफाय करायचे, बेंथम अँड हुकर शिवाय पर्याय नाही. आज ही जगातले सगळे जे हार्बेरियम्स आहेत, हार्बेरिया आहेत जगातल्या सगळ्या, त्या हार्बेरियामधले हार्बेरियम स्पेसिमन हे बेंथम अँड हुकरच्याच सिस्टीमनुसार लावलेले असतात. बेंथम हुकरने जे जेनेरा प्लांटेरममध्ये त्यांचा सिक्वेन्स दिला आहे, त्याच सिक्वेन्समध्ये सगळे हार्बेरियमचे जीनस, त्याच्या फॅमिलीज, त्याचे ऑर्डर्स, त्याचे क्लास, सब क्लास सगळे त्यांनी लावलेल्या सिक्वेन्सनुसार दिलेले असतात. आज सुद्धा जगभरात सगळ्यात जास्त वापरली जाणारी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती बेंथम अँड हुकर क्लासिफिकेशन सिस्टीम. सो हिअर विल स्टॉप फॉर नाउ and tomorrow we'll meet with some new topic. Thanks for watching and thanks for your patience hearing.